Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology, and today we are going to discuss the chapter Plant Kingdom. आज प्लांट किंगडमचा शेवटचा बीट आहे बेटा, आपला शेवटचा लेक्चर आहे बाळांनो आपला आज. म्हणजे काय बाळांनो, याच्यामध्ये अँजिओस्पर्म बद्दल आपल्याला शिकायचं आहे. लास्ट लेक्चरला आपण जिम्नोस्पर्म बद्दल शिकलो बेटा, आज आपल्याला बघायचं आहे अँजिओस्पर्म. हा अँजिओस्पर्म आपण जो पण बघू बेटा, हे सेम पॉईंट दिलाय सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लावरिंग प्लांटचा, बट स्टील या चॅप्टरमध्ये या पॉईंटमध्ये दिलेलं आपल्याला सगळं घ्यायचं आहे. ओके ना बेटा सगळ्यांना? चलो बोर्ड कर लक्ष बेटा सगळे. सगळ्यात पहिले आपल्याला वर्ड समजून घ्यायचा आहे बेटा अँजिओस्पर्म. काय वर्ड आहे बेटा इथं? अँजिओस्पर्म. आता लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. स्पर्मा हा शब्द घ्या. स्पर्मा या शब्दाचा अर्थ काय झाला बेटा इथं? सीड. स्पर्मा या शब्दाचा अर्थ काय बेटा? सीड. आणि अँजिओ या शब्दाचा अर्थ काही नाही बेटा, तसा पण याला आपण म्हणतो बेटा फ्लावरिंग प्लांट. काय बेटा घेतला आपण इथं? फ्लावरिंग प्लांट. बघा बाळांनो, एकदम सोपं आहे बाळांनो. असे फ्लावरिंग प्लांट जे सीड तयार करतात त्याला म्हणायचं बेटा इथं अँजिओस्पर्म. काय नाव द्यायचं त्याला? अँजिओस्पर्म. चला बाळांनो लक्ष द्या. अँजिओस्पर्मिक प्लांट्स बघितले तर नेमके कुठे ग्रो होतात सर? अँजिओस्पर्मिक प्लांटची आपल्याला बघायची बेटा इथं हॅबिटॅट बघायची बाळांनो, लक्ष द्या. हॅबिटॅट आपण सांगितले बेटा इथं ॲक्वॅटिक. सिंपल सांगितलं ॲक्वॅटिक आहे. त्याचबरोबर आपण सांगितले बेटा इथं टेरेस्ट्रियल. सिंपल वर्ड काय वापरलाय बेटा इथं? टेरेस्ट्रियल. बघा मित्रांनो, ॲक्वॅटिक पण आहे, टेरेस्ट्रियल पण आहे, पाण्यामध्ये पण असतात, जमिनीवर पण असतात. म्हणजे आपण एकदम कॉमन हॅबिटॅट सांगितली बाळांनो. याच्यामध्ये आपण सांगतोय बाळांनो, याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, तर आपण सांगितलं स्मॉलेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट. स्मॉलेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट आपण सांगतो बाळांनो इथं वुल्फिया. काय नाव त्याचं? वुल्फिया. आणि लार्जेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट त्याचं नाव बेटा इथं यूकॅलिप्टस. निलगिरीचं झाड ज्याला आपण म्हणतो बेटा यूकॅलिप्टस, आणि त्याचबरोबर आपण म्हणतो बेटा इथं दॅट इज कॉल्ड ॲज द वुल्फिया. हे दोन एक्झाम्पल घेतले. वुल्फिया हे स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे, पण यूकॅलिप्टस इज द लार्जेस्ट जिम्नोस्पर्मिक प्लांट. आला बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? जिम्नोस्पर्मिक म्हटलं, सॉरी, इट इज द लार्जेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट. जिम्नोस्पर्मचा विचार करा. जिम्नोस्पर्ममध्ये सगळ्यात लार्जेस्ट अँजिओस्पर्मिक प्लांट कुठलं आहे? सॉरी, जिम्नोस्पर्ममध्ये लार्जेस्ट जिम्नोस्पर्मिक प्लांट कुठलं बेटा? सेकोया. काय नाव बेटा त्याचं? सेकोया. आलं बाळांनो लक्षामध्ये सगळ्यांना? चलो बोर्ड कर लक्ष. मित्रांनो, या पॉईंट ऑफ व्ह्यूने अजून जर बघितलं तर जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये आपण काय सांगतो बाळांनो इथं? टॅपरूट सिस्टीम प्रेझेंट असेल. मेनली कुठली रीड सिस्टीम बेटा इथं? टॅपरूट सिस्टीम प्रेझेंट. पण काही ठिकाणी आपण काय म्हणतो बाळांनो, यांच्याकडे फायब्रस रूट सिस्टीम पण आहे. असं मोनोकॉटचं एक्झाम्पल घेतलं तर ॲडिशनल रूट सिस्टीम म्हणून जर कोणाचा विचार केला तर आपण इथं सांगतो बाळांनो ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम पण प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे बेटा इथं? अजून ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम पण प्रेझेंट. म्हणजे इथं एक गोष्ट समजून घ्यायला हरकत नाही बाळांनो आपल्याला, की वेगळ्या प्रकारचे रूट सिस्टीमचे मॉर्फॉलॉजी चॅप्टरमध्ये शिकलो आपण, ते सगळे आपल्याला इथं शिकायला मिळणार आहे. मग सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय बेटा इथं? अँजिओस्पर्मी या शब्दाला समजून घ्या परत. चला लक्ष द्या बेटा बोर्डकडे सगळ्यांनी. अँजिओस्पर्म हा शब्द समजून घेतला. अँजिओस्पर्म या शब्दाला आपण काय करतो बेटा? दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय. दोन पार्टमध्ये डिवाइड केलं म्हणजे याच्यामध्ये दोन सब क्लासेस घेतले बेटा. पहिल्याला नाव दिलं बेटा आपण डायकॉटिलिडॉनी. पहिल्याला सिंपल नाव दिलं बेटा डायकॉटिलिडॉनी. दुसऱ्याला नाव दिलं बेटा इथं मोनोकॉटिलिडॉनी. डायकॉटिलिडॉनी घेतलं, दुसरं घेतलं बेटा मोनोकॉटिलिडॉनी. म्हणजे काय झालं बेटा, तर आपल्याला इथं दोन ग्रुप दिले. एकाचं नाव आहे डायकॉट, दुसऱ्याचं नाव आहे बेटा मोनोकॉट. आपल्याला अर्थ काय सांगितले जातात बेटा? आपण म्हणतो डायकॉटिलिडॉन म्हणजे काय बेटा? तर इथं दोन कॉटिलिडॉन प्रेझेंट असतील. दोन कॉटिलिडॉन इन ए सीड. म्हणजे काय बेटा? समजा मी इथं सीड घेतली बेटा अशी, हा एक कॉटिलिडॉन, हा दुसरा कॉटिलिडॉन. एका शेंगाचे कुठल्याही आपण म्हणतो दाना असेल बेटा, या दाण्याचे दोन खापा होतात. म्हणजे शेंगदाण्याच्या अशा दोन खापा झाल्या, हरभऱ्याच्या दोन होतात, चवळीच्या दोन होतात. मग या दोन खापा होणे म्हणजे काय बेटा? दोन कॉटिलिडॉन आहेत. पण तसंच जर आपण सीडचा विचार केला बेटा तर इथं सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट आहे. सिंगल कॉटिलिडॉन. एक्झाम्पल काय बेटा याचं? मेज, मका. हा मका घेतला बेटा आपण. सोपं आहे की नाही म्हणून मला सांगायचं? काही कठीण नाही बेटा, एकदम साधं आणि एकदम सोपं एक्झाम्पल घेतोय. डायकॉटिलिडॉन प्लांट्समध्ये जर बघितलं बेटा तर आपण इथं सिंपल सांगतो मेजरली यांच्याकडे काय प्रेझेंट आहे बेटा? यांच्याकडे सगळ्यांकडे टॅपरूट सिस्टीम प्रेझेंट आहे.
पण मोनोकॉटिलिडॉनमध्ये आपण दोन शब्द वापरतो बाळांनो. पहिला शब्द वापरला फायब्रस रूट सिस्टीम, आणि इथं सपोर्टिंगसाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय असेल बेटा, ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम असेल. ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम सगळ्यात जास्त बाळांनो मोनोकॉट्समध्ये असते, डायकॉटच्या काही काही एक्झाम्पल्समध्ये, पण मोनोकॉट्समध्ये 100% इथं प्रेझेंट असते बेटा. म्हणजे मी इथं सांगितलं ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम, कारण या सपोर्ट सिस्टीम देण्यासाठी इथं आलेल्या असतात. मला सांगा बेटा, इथपर्यंत पॉईंट समजला सगळ्यांना? ओके ना बाळांनो? चला पुढच्या पॉईंटकडे लक्ष द्या. आता इथं दुसरी गोष्ट महत्त्वाची काय ते बघा. डायकॉटिलिडॉनमध्ये जर मी लीफ बघितलं बेटा, लीफ, तर याच्यामध्ये असतं बेटा रेटिक्युलेट व्हेनेशन. तेच जर आपण इथं बघितलं बाळांनो, तेच जर इथं बघितलं तर याच्याकडे काय असेल बेटा, इथं पॅरलल व्हेनेशन. समजलं बेटा सगळ्यांना इथं दोन पॉईंट? बघा बेटा, अशा पद्धतीने आपण काय करतो, डायकॉट आणि मोनोकॉट हे अँजिओस्पर्म जे प्लांट आहेत बेटा त्याला समजून घेतो. डायकॉटिलिडॉनमध्ये सब क्लासेस जे पडतात बेटा त्याचं एक्झाम्पल काय बाळांनो, इथं सगळ्यात पहिले आपण घेतलं पॉलीपेटॅली. फॅमिली येते बेटा याची फॅबेसी, थोडंसं लिंक करून शिकवतोय बेटा हे लवकर लक्षात येईल म्हणून. फॅबेसी. दुसऱ्या फॅमिलीचं नाव बेटा इथं, दुसऱ्या क्लासचं नाव आहे सब क्लासचं, दॅट इज अ गॅमोपेटॅली. फॅमिली कुठली बेटा, सोलॅनेसी. सोलॅनेसी. मोनोकॉटिलिडॉनमध्ये एकच आपण सब क्लास पडतो बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज अपेटॅली. पेटल्स वगैरे काहीच नसतात बेटा याला, म्हणून याला काय म्हटलं, अपेटॅली. त्याच्यामध्ये आपण म्हणतो बेटा फॅमिली आपल्याला मॉर्फोलॉजी लिलिएसी. मॉर्फोलॉजीमध्ये जे दिलेलं आहे बेटा आपल्याला ते बस एवढंच दिलेलं आहे, याच्या बाहेर काही दिलेलं नाही. मला सांगा हा पॉईंट समजला बेटा सगळ्यांना इथं? से येस ऑर नो? बघा बाळांनो, हे झालं बेटा छोटंसं इंट्रोडक्शन जे आपल्याला कोणामध्ये दिलं आहे, अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये दिलेलं आहे. आता तुम्ही हे सगळ्यात पहिले लिहून घ्या, मग मी लगेच लाईफ सायकलला सुरुवात करतोय बाळांनो. झालं सगळ्यांचं लिहून बेटा इथं? चलो गुड बेटा, गुड. बोर्डकडे लक्ष. आता अँजिओस्पर्मिक लाईफ सायकल बेटा, ही जी लाईफ सायकल आपण शिकणार आहोत, ही सेम लाईफ सायकल बेटा आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांट या चॅप्टरमध्ये पण शिकायची बेटा. या चॅप्टरमध्ये शिकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा सगळ्यांनी, इथं जेवढं दिलं आहे बेटा तेवढ्याच आधारावर क्वेश्चन येणार आहे. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांट जो लवकरच आपण चॅप्टर सुरू करू बेटा, त्या चॅप्टरमध्ये जेवढं दिलं आहे बेटा ते त्याच्यातूनच क्वेश्चन येणार आहे. हे रिलेटेड वगैरे करणे बेटा हे आपल्यासाठी थोडं सोपं आहे, ओके. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झामिनर जेव्हा क्वेश्चन विचारतो तेव्हा तो ते चॅप्टर वाचतो आणि त्या चॅप्टरमधूनच तो क्वेश्चन विचारतो बेटा, एवढं लक्षात राहू दे, ओके. चलो काही हरकत नाही म्हणानो, बोर्डकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. आता मित्रांनो आपल्याला इथं काय शिकायचं आहे, लाईफ सायकल ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट्स. काय शिकायचं बेटा आपल्याला इथं, लाईफ सायकल ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट्स म्हणजे काय. आता एखाद्या फ्लॉवरिंग प्लांटची जशी जिम्नोस्पर्मची काल लाईफ सायकल बघितली बेटा आपण, तशाच पॉईंट ऑफ व्ह्यूने काय करायचं आपल्याला, अँजिओस्पर्मची पण लाईफ सायकल बघायची. मग आता याच्यासाठी सुरुवात कुठून करायची, चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. सुरुवात करताना सगळ्यात पहिले आपण काय केलं बेटा, इथं गायनोशियम ड्रॉ करून घेतला, म्हणजे डायग्राम जरा सोपी मला ड्रॉ करता येईल. हा गायनोशियम ड्रॉ केला बेटा, ज्याला कार्पेल किंवा पिस्टल होतं. मी नाव देणार नाही बेटा आता, कारण ही आपल्याला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये झाली डायग्राम, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये याचं डिटेल स्ट्रक्चर घेईल बेटा. त्यानंतर आपण सांगितलं बेटा इथं कॅलेक्स आले हे. त्यानंतर मी सांगितलं बेटा इथं हा, लक्ष द्या सगळ्यांनी, इथं याला काय म्हणायचं बेटा, इथं करोला. हा करोला झाला बेटा, इथं कॅलेक्स करोला. आता इथं फक्त अँड्रोशियम बाकी आहे बेटा. हे अँड्रोशियम ड्रॉ केलं, म्हणजे याचा अर्थ काय झाला बाळांनो, आपण जे इथं स्ट्रक्चर घेतोय हे स्ट्रक्चर झालंय बाळांनो बायसेक्शुअल फ्लॉवरचं स्ट्रक्चर. कोणाचं स्ट्रक्चर झालं बेटा, बायसेक्शुअल स्ट्रक्चर. म्हणजे हा काय झाला बेटा, ही प्लांट बॉडी तयार झाली बाळांनो, झाड लागलं, झाडाला फूल लागलं वगैरे. ज्या वेळेस मित्रांनो मी अँजिओस्पर्मचं एक्झाम्पल घेतोय, या अँजिओस्पर्मच्या एक्झाम्पलमध्ये मी सगळ्यात पहिले सांगितलं बेटा, प्लांट बॉडी जी असणार आहे इथं स्पोरोफाईट असणार आहे. प्लांट बॉडी काय असणार आहे बेटा, इथं स्पोरोफाईट असणार आहे. मित्रांनो जेव्हा मी स्पोरोफाईट हा शब्द घेतला म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर असेल, आणि स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर आहे याचा अर्थ काय झाला बाळांनो मला सांगा, हा इथं नेहमी डिप्लॉइड असेल. नेहमी कसा असेल बेटा मला सांगा, इथं हा डिप्लॉइड असेल. लाईफ सायकलमध्ये सगळ्यात पहिले येतोय बेटा, म्हणजे हा काय झाला बेटा मला सांगा बरं बाळांनो, इथं डॉमिनंट झाला. याला सिंपल म्हटलं बेटा आपण डॉमिनंट.
दुसरी महत्वाची गोष्ट बेटा हा असणार आहे फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक म्हटल्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो बेटा इथं, हा असेल इंडिपेंडंट. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट बेटा हे असतील व्हॅस्क्युलर. काय असेल बेटा हा व्हॅस्क्युलर. म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांटचा जर विचार केला तर अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये आपण सांगतो बेटा दे आर व्हॉट, दे आर स्पोरोफायटिक, दे आर डॉमिनंट, दे आर डिप्लॉइड, दे आर फोटोसिंथेटिक, दे आर इंडिपेंडंट, दे आर व्हॅस्क्युलर आणि दे आर फ्री लिव्हिंग. सिंपल काय सांगितलं बेटा ते कसे आहेत, फ्री लिव्हिंग आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, इथं जो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय हा कन्सेप्ट नेमका आपल्याला काय शिकवतोय बेटा, हा कन्सेप्ट आपल्याला शिकवतोय की प्लांट बॉडीचा स्पोरोफाइट जो आहे अँजिओस्पर्मचा, फ्लावर सुद्धा त्याचाच एक पार्ट आहे. फ्लावर सुद्धा त्याचाच एक पार्ट आहे. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. इथं मी सगळ्यात पहिले काय करतोय बेटा, समजण्यासाठी इथं घेतलं बेटा गायनोशियम. रेड कलरचा जो आहे बेटा त्याला समजण्यासाठी सांगितलं तो काय झाला बाळांनो इथं, अँड्रोशियम. एक काय झाला बेटा मला सांगा इथं, गायनोशियम. दुसरा पार्ट काय झाला बेटा मला सांगा इथं, अँड्रोशियम. म्हणजे गोष्ट बघा बेटा कुठून कशी तयार होते. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन याच्याबद्दल बोलतोय. गायनोशियमचा जर विचार केला मित्रांनो तर मी याला सांगितलं इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि अँड्रोशियम काय बेटा मला सांगा, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. एक झाला बाळांनो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तर दुसरा काय झाला बेटा इथं, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथं. चला पुढची गोष्ट घ्या. गायनोशियमच्या मेंबरचा जेव्हा विचार केला तर याच्या मेंबर्समध्ये प्रेझेंट आहे बेटा कार्पेल्स किंवा त्याला दुसरं नाव दिलं जातं बाळांनो पिस्टिल्स. म्हणजे गायनोशियम कोणापासून तयार झालेत तर गायनोशियम तयार होतात बेटा कार्पेल्स पासून किंवा पिस्टिल पासून. द मेंबर्स ऑफ गायनोशियम इज कॉल्ड ॲज द कार्पेल ऑर पिस्टिल. म्हणजे जसं आपण कॅलेक्सच्या मेंबर्सचा सेपल म्हणतो. कॅलेक्स कोणापासून तयार झालाय, कॅलेक्स इज अ ग्रुप ऑफ सेपल्स. पेटल्स कोणापासून तयार झाला बेटा, पेटल्स पासून कोण तयार झालंय, करोला. करोला इज अ ग्रुप ऑफ पेटल. तसं बेटा कार्पेल्स और पेस्टलच्या ग्रुपला आपण काय नाव देतो, गायनोशियम. जागेसाठी ऍडजस्ट करतो बेटा खालीवर. अँड्रोशियमच्या मेंबर्सला नाव दिलं जातं बाळांनो स्टेमेन. काय नाव देतो बेटा आपण याला, स्टेमेन नाव दिलं. म्हणजे इथं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम हा कुणापासून तयार झालेला आहे तर हा तयार होतो बेटा दॅट इज अ स्टेमेन पासून. कुणापासून तयार होतोय बेटा, हा स्टेमेन पासून तयार होतोय. मग कार्पेल्स पिस्टिल्सकडे लक्ष द्या. याच्यामध्ये आपण सांगितले बेटा इथं प्रेझेंट आहे ओव्हरी. काय प्रेझेंट असेल बेटा इथं, ओव्हरी प्रेझेंट आहे. तसं मी स्टेमेनचा विचार केला तर या स्टेमेनकडे प्रेझेंट आहे बेटा इथं अँथर. काय प्रेझेंट आहे बाळांनो मला सांगा इथं, अँथर प्रेझेंट आहे. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर मी स्ट्रक्चर बघितलं बेटा तर या स्ट्रक्चरला इथं नाव दिलं जातं अँथर आणि याला इथं नाव दिलं जातं बेटा फिलामेंट. बरोबर बेटा. चलो जर मी कार्पेल पिस्टिलचा विचार केला तर या स्ट्रक्चरला आपण नाव दिलं बेटा ओव्हरी. काय नाव दिलं बेटा त्याला, ओव्हरी. म्हणजे प्रत्येकाला हे समजून चुकलंय की कुठला पार्ट कुठे कामाचा आहे. ओव्हरीच्या मध्ये जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे बेटा त्याला नाव दिलंय आपण ओव्ह्यूल. काय नाव दिलं बेटा त्याला, ओव्ह्यूल नाव दिलेलं आहे. ओव्हरीच्या मध्ये जे स्ट्रक्चर आहे बेटा त्याला काय नाव दिलं, ओव्ह्यूल. अँथरच्या मध्ये जे स्ट्रक्चर महत्वाचं आहे बेटा त्याला आपण नाव दिलं बेटा पोलेन सॅक. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, पोलेन सॅक. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला काही अडचण येणार नाही बाळांनो. समजलं सगळ्यांना इथं. बघा बाळांनो छोट्या छोट्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला शिका बाळांनो. छोट्या छोट्या गोष्टीतून जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला आरामशी सगळे स्ट्रक्चर समजतात. ओव्ह्यूलच्या मध्ये मी सांगितलं बेटा एक पर्टिक्युलर सेल प्रेझेंट आहे ज्या सेलचं नाव आहे बेटा न्यूसेलस. काय नाव बेटा त्या सेलचं, न्यूसेलस नाव आहे. त्याचबरोबर जर विचार केला तर पोलेन सॅकमध्ये प्रेझेंट आहे बेटा इथं दॅट इज अ मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल. आता तुमच्या लक्षात येईल बाळांनो की न्यूसेलस आणि मायक्रोस्पोर मदर सेल इथपर्यंत आपण आलो. बेटा मला पुढे जाण्या अगोदर मी काय करतो याच्यामध्ये छोटासा चेंजेस करतोय. सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा बोर्डकडे. या पॉईंटमध्ये आपण काय शिकलो बाळांनो, आतापर्यंतच्या स्ट्रक्चरला जर मी ऑब्झर्व केलं तर आतापर्यंत स्ट्रक्चरमधून मला काय दिसलं बेटा, हा स्पोरोफाइट म्हणजे स्टॉक ऑफ फ्लावर इज अ डिप्लॉइड, कॅलेक्स इज डिप्लॉइड, करोला इज डिप्लॉइड, अँथर इज डिप्लॉइड, गायनोशियम इज डिप्लॉइड. म्हणजे गायनोशियम डिप्लॉइड, अँड्रोशियम डिप्लॉइड, अँथर डिप्लॉइड, फिलामेंट डिप्लॉइड.
कार्पेस डिप्लॉइड, पिस्टिल डिप्लॉइड, ओव्हरी डिप्लॉइड, स्टिग्मा डिप्लॉइड. ओव्हरी काय बेटा इथं डिप्लॉइड, अँथर काय बेटा डिप्लॉइड, स्टेमेन काय बाळांनो डिप्लॉइड, ओव्हिलचा विचार केला डिप्लॉइड, पोलेन सॅक डिप्लॉइड, न्यूसेलाची सेल डिप्लॉइड, मायक्रोस्पोर मदर सेल डिप्लॉइड. म्हणजे कंडिशन्सला बघा व्यवस्थित सगळ्यांनी. या कंडिशनचा जर विचार केला तर या कंडिशनमध्ये आपण सांगतोय सगळ्या पद्धतीने, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, सगळ्या पद्धतीने आपण सांगतोय आतापर्यंतची कंडिशन ही फक्त आणि फक्त कुणाची बेटा डिप्लॉइडची. आतापर्यंतची कंडिशन घेतली ती कोणाची बेटा मला सांगा इथं बाळांनो, ही फक्त आणि फक्त डिप्लॉइडची कंडिशन. म्हणजे याचा पार्ट असा झाला बेटा, जर मी डिप्लॉइडबद्दल विचार केला तर माझं लक्षात असं येतंय बाळांनो की डिप्लॉइड सेल ही सगळ्यात महत्त्वाची. आणि जेव्हाही मी डिप्लॉइडबद्दल विचार करतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बेटा, आता इथं मी याला घेतलं बेटा इथं आणि मी याला इथं कन्सिडर करतोय. मायक्रोस्पोर मदर सेल असो किंवा न्यूसेलाची सेल असो, न्यूसेलाची सेल नंतर घेतो बेटा मी, लक्ष द्या. हां, न्यूसेलाची सेल मॉडिफाय झाली, थोडंसं बेटा एक अजून वाढवून देतो शब्द. न्यूसेलाची सेल मॉडिफाय झाली, जिला नाव देण्यात आलं बेटा इथं मेगास्पोर. मेगास्पोर मदर सेल. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, मेगास्पोर मदर सेल. बरं का मित्रांनो, हा मेगास्पोर मदर सेल सुद्धा कसा आहे बेटा डिप्लॉइड. सगळ्या मदर सेलचा जर विचार केला तर ऑल मदर सेल्स आर व्हॉट बेटा, ऑल मदर सेल्स आर डिप्लॉइड. मग आता ही मदर सेल आणि ही मदर सेल या दोघंच्या दोघं जातात बेटा इथं, दॅट इज कॉल्ड एज मिओसिसमध्ये. कशात जातात बेटा मला सांगा, मिओसिसमध्ये जातात. म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल पण मिओसिसमध्ये जाणार आणि मेगास्पोर मदर सेल पण मिओसिसमध्ये जाणार. समस्या बेटा सगळ्यांना इथं, दोघं सेल मिओसिसमध्ये गेल्या, पण याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय बेटा, दोघांमधून काय मिळालं. मायक्रोस्पोर मदर सेलने तयार केला बेटा इथं मायक्रोस्पोर, आणि मेगास्पोर सेल्सने तयार केला बेटा इथं मेगास्पोर. चलो कंडिशन समजून घ्या बेटा सगळ्यांनी. मायक्रोस्पोर जो बेटा मिओसिसचं प्रोडक्ट आहे म्हणून हॅप्लॉइड, आणि मेगास्पोर पण मिओसिसचं प्रोडक्ट आहे म्हणून काय झालं बेटा हॅप्लॉइड. म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं का बाळांनो, इथं ज्या वेळेस मिओसिसची प्रोसेस होते, मिओसिस इज अ रिडक्शनल डिव्हिजन. अगोदर क्रोमोझोमचा नंबर डबल होता, अगोदर क्रोमोझोमचा नंबर डबल होता, पण आता जर बघितलं तर क्रोमोझोमचा नंबर काय झाला बेटा, हाफ झालाय. म्हणजे मिओसिस रिडक्शनल डिव्हिजन झाली. मायक्रोस्पोर जो आहे बेटा आता हा मायटॉसिसमध्ये जातोय. कशात जातोय बेटा, हा मायटॉसिसमध्ये जातोय. आणि मेगास्पोर सांगितलं बेटा हा पण मायटॉसिसमध्ये गेला. मायक्रोस्पोर पासून तयार झाला बेटा इथं पोलेन ग्रेन, आणि मेगास्पोर पासून तयार झाला बेटा इथं एम्ब्रियो सॅक. काय तयार झालं बेटा इथं, एम्ब्रियो सॅक. पोलेन ग्रेन पासून तयार झाला बेटा इथं मेल गॅमेट. काय तयार झाला बेटा इथं, मेल गॅमेट. एम्ब्रियो सॅकमध्ये काय प्रेझेंट आहे बेटा, फिमेल गॅमेट. या दोघांचं काय होणार बेटा मला सांगा, फर्टिलायझेशन. काय होणार बाळांनो इथं, फर्टिलायझेशन. सिनगॅमी म्हणजेच फर्टिलायझेशन. काय तयार झालं बेटा इथं, झायगोट. झायगोट नंतर काय झालं, एम्ब्रियो. कशामध्ये प्रेझेंट आहे बेटा, सीड. सीडपासून काय आलं, नवीन प्लांट बॉडी. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी बेटा, आपण एक छोटीशी गोष्ट लक्षात जर आली बेटा, इथं हॅप्लॉइड सेल मायक्रोस्पोर आहे, हॅप्लॉइड सेल मेगास्पोर आहे. हॅप्लॉइड सेल नेव्हर एव्हर अंडरगो इन टू द मिओसिस. कुठलीही हॅप्लॉइड सेल असली बेटा ती हमेशा कशात जाणार आहे, मायटॉसिस. म्हणजे पोलेन ग्रेन सुद्धा इथं काय बेटा आपला डिप्लॉइड. एम्ब्रियो सॅक सुद्धा काय बेटा इथं डिप्लॉइड. मेल गॅमेट काय झाला बेटा, सॉरी लक्ष द्या बेटा बोर्डकडे, काहीच नसतं ते बोलण्याच्या नादात बघा बेटा मी लिहून घेतलं, कन्फ्युजन आहे. ओके इकडे लक्ष द्या. पोलेन ग्रेन सांगितलं बेटा आपण इथं, हे इथं स्टेमेनचं इथं लिहितो बेटा मी त्याच्याकडे करतो. कधीही हॅप्लॉइड सेल मिओसिसमध्ये जात नाही, कशात जाते बेटा, मायटॉसिसमध्ये जाते. पोलेन ग्रेन काय बेटा हॅप्लॉइड, एम्ब्रियो सॅक काय बेटा हॅप्लॉइड. मेल गॅमेट तयार झाला हॅप्लॉइड, फिमेल गॅमेट तयार झाला हॅप्लॉइड. पण फर्टिलायझेशन झालं बेटा, मी इथलं येऊन पुसतोय फर्टिलायझेशनकडे. फर्टिलायझेशन म्हणजे दोन हॅप्लॉइड सेट एकत्र आले, सिनगॅमी म्हटलं आपण त्याला. झायगोट तयार झाला काय बेटा डिप्लॉइड. एम्ब्रियो सॅक कशी बेटा डिप्लॉइड. सीड तयार झालं कसं बेटा डिप्लॉइड. म्हणजे बाळांनो
याला जर विचार केला तर मेजर पार्ट बघा बेटा कसा आहे, दॅट इज अ डिप्लॉइड. मेजर पार्ट कसा आहे बेटा, डिप्लॉइड. फक्त विचार केला तर एवढाच पार्ट बेटा, एवढाच पार्ट जर आपण विचार केला तर हा काय बेटा इथं हॅप्लॉइड. म्हणजे ही लाईफ सायकल काय झाली बेटा, या लाईफ सायकलला म्हणतात बेटा इथं डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. याचे एक्सेप्शन 43 नंबरच्या पेजवर दिलेत बेटा. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय म्हणानो लक्षात आहे सगळ्यांनी, जर तुम्हाला कोणी विचारलं डिप्लॉन्टिक लाईफ सायकलचे एक्झाम्पल सांगा, तेव्हा काय सांगायचं, फक्त अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. काय सांगायचं, अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म नाही बेटा, फक्त अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. फक्त अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म आर द एक्झाम्पल ऑफ दॅट इज अ डिप्लॉन्टिक. सर तुम्ही म्हणा फक्त का म्हणताय, फ्युकस, फ्युकस, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म आर द एक्झाम्पल ऑफ डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आले बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. चला फटाफट लिहा बरं बाळांनो सगळ्यांनी. चला बाळांनो, आता अँजिओस्पर्मचा असा एक कन्सेप्ट बेटा जो आपल्या एनसायडीत दिलेला आहे या चॅप्टरमध्ये, तो म्हणजे काय बाळांनो, डबल फर्टिलायझेशन. हा डबल फर्टिलायझेशनचा जो कन्सेप्ट आहे बेटा, हा कन्सेप्ट कधीही लक्षात ठेवा, 2 ठिकाणी होणार आहे, म्हणून इथं जेवढा दिलेला आहे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे बेटा. ओके, चल बोर्ड का लक्षात सगळ्यांनी. जेव्हा मी डबल फर्टिलायझेशन म्हणतोय म्हणजे इथं आपल्याला काहीतरी वेगळा प्रकार शिकायचा आहे बेटा. तो म्हणजे काय, आता कशी गोष्ट आहे बेटा त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. पहिले मी इथं काय घेतोय बेटा, पोलेन ग्रेन घेतलाय बेटा मी. लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. पोलेन ग्रेन बेटा, जेव्हा मी पोलेन ग्रेन म्हणतो, या पोलेन ग्रेनला स्ट्रक्चर कसं आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये मी याला डिटेलमध्ये घेईलच, थोडंसं इथं इंट्रोडक्शन म्हणून राहू द्या बेटा. हां, हा पोलेन ग्रेन झाला. याची आउटर वॉल म्हणजे मी काय सांगितले बेटा, एक्झाईन. इनर वॉल काय सांगितली बेटा मी, इंटाईन. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. आउटर वॉल जी असणार आहे तिला आपण नाव देतो बेटा एक्झाईन, आणि इनर वॉल जी बेटा तिला काय नाव देतो आपण, एंटाईन. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये. पुढच्या पॉईंटकडे लक्ष द्या. याच्यामध्ये आपण सांगितलं बेटा 2 प्रकारच्या सेल प्रेझेंट आहे, एक छोटी सेल, एक मोठी सेल बेटा. छोट्या सेलला आपण काय म्हटलं बेटा इथं, जर्म सेल नाव दिलं तिला, जर्म सेल. आणि मोठी जी बेटा तिला काय नाव दिलं आपण, व्हेजिटेटिव्ह सेल. काय नाव दिलं बेटा आपण, व्हेजिटेटिव्ह सेल. म्हणजे हा पोलेन ग्रेनचं स्ट्रक्चर. आता तुम्ही म्हणा सर पोलेन ग्रेनचं स्ट्रक्चर काय सांगितलं एवढं, लक्ष द्या बेटा. प्लांट बॉडीचा हा सेकंड पार्ट आहे बेटा. मग पोलेन ग्रेनच्या स्ट्रक्चरला काय म्हणतो बेटा आपण इथं, गॅमेटोफाईट. काय नाव दिलं बेटा आपण इथं, गॅमेटोफाईट नाव दिलेलं आहे. मग गॅमेटोफाईट कोणाच्या मध्ये बेटा, पोलेन सॅकच्या मध्ये बेटा. मग हा काय झाला, इंडिपेंडंट काय डिपेंडंट, डिपेंडंट झालाय बेटा. बरोबर आहे, नॉट फ्री लिव्हिंग आपण याला म्हणतो बाळांनो, पोलेन सॅकच्या मध्ये म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कसं आहे बेटा, हा हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड. आलं लक्षामध्ये. चलो पुढच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा मित्रांनो. जेव्हा मी असं म्हणतोय बाळांनो की तुम्हाला या प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन्स येतात, नो डाऊट हे सगळं सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये गेल बेटा. पण इथून आता पुढे जायचं आहे म्हणजे काय, तर जनरेटिव्ह सेल जी असते बेटा, जर्म सेलला जनरेटिव्ह सेल म्हणतो आपण. जनरेटिव्ह सेल जी बेटा, जर्म सेल जी बेटा हिलाच काय नाव दिलं आपण, जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल जी बेटा ही मायटॉसिसमध्ये जाते. मायटॉसिसमध्ये गेल्यानंतर काय करते बेटा, ही 2 मेल गॅमेट तयार करते. बरोबर बेटा. दुसरं व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे, ही व्हेजिटेटिव्ह सेल काय करते बेटा, इलॉंगेट होते. इलॉंगेट होऊन पुढे जाऊन काय करते बेटा, ही पोलेन ट्यूब तयार करते. पुढे जाऊन काय तयार करते, पोलेन ट्यूब तयार करते. म्हणजे याचा अर्थ असा कन्सिडर करा बेटा, याचा अर्थ आपण असा कन्सिडर करायला हरकत नाही की प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे समजून चालावं लागेल की डेव्हलपमेंट कशी होते. मग दुसरी गोष्ट महत्त्वाची काय बाळांनो, इथं लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. आपण हे डायरेक्ट काय काढलं, ओव्हरी काढली, कार्पेल काढलाय बेटा. कार्पेल और पिस्टिल, स्टिग्मा, स्टाईल, आणि हे काय बेटा, ओव्हरी.
मित्रांनो, आपण इथं सांगितलं की आपला पोलिंग्रेन जो होता हा आपला पोलिंग्रेन लँड करतोय बेटा, आणि त्याने काय केलं बेटा, इथं पोलेन ट्यूब तयार केली. त्याच्यामध्ये आपण सांगितलं बेटा हे दोन काय झाले, इथं ते गॅमेट आले. पण हे सांगताना आपण म्हणतोय बेटा इथं ही ओव्ह्यूल, या ओव्ह्यूलच्या मध्ये हा एम्ब्रिओ सॅक प्रेझेंट आहे. ओव्ह्यूलच्या मध्ये याला काय म्हणतो बेटा, इट इज व्हॉट, इट इज अ एम्ब्रिओ सॅक. सिंपल झाला बेटा स्ट्रक्चर, एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकचा जो वरचा पार्ट आहे बेटा, तिथं 3 सेल आपल्याला दिसतात. या 3 सेलचं नाव आपण सांगितलं बेटा इथं अँटीपोडल सेल. सिंपल नाव दिलं बेटा अँटीपोडल सेल. इथं आपण सांगितलं बेटा इथं काहीतरी प्रेझेंट आहे जवळपास बघा, या 2 सेल ज्या आहेत बेटा साईडच्या, त्याला नाव दिलं सिनर्जिड. मधली जी मोठी सेल आहे बेटा, ह्या इकडे सेल दाखवल्या, हां, मधली जी मोठी सेल आहे बेटा तिला एक म्हटलो, ज्याला म्हणतो आपण फिमेल गॅमेट. काय नाव दिलं बेटा आपण, फिमेल गॅमेट नाव दिलं. मध्ये आपण सांगतो बेटा इथं 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहे, ज्याला आपण नाव देतो बेटा पोलार न्यूक्लियाय. सिंपल काय नाव दिलं बेटा आपण, पोलार न्यूक्लियर. म्हणजे बाळांनो गोष्ट लक्षात घ्या, ही पोलेन ट्यूब जी असते बेटा, ही पोलेन ट्यूब काय करते, येते आणि इथं सिनार्जिडकडे जाते बेटा. सिनार्जिडकडे गेल्यानंतर काय झालं, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. ओके, फर्स्ट मेल गॅमेट, लक्ष द्यायचं सगळ्यांनी इथं, फर्स्ट मेल गॅमेट अँड एग, यांच्यामध्ये होतं बेटा सिनगॅमी, आणि मग तयार होतं बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज झायगोट. काय तयार झालं बेटा तुम्हाला सांगा, झायगोट तयार झालं. पण आता काय होतं बेटा, जे पोलार न्यूक्लियाय असतात, पोलार न्यूक्लियाय बघितलं तर दोघं सेपरेट आहे बेटा, हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड. या पोलार न्यूक्लियायचं पहिले काय होतं बेटा, फ्युजन होतं, आणि हा काय झाला बेटा, एकच झाला, ज्याला नाव देण्यात आलं बेटा सेकंडरी न्यूक्लियस. कंडिशन बघा बेटा कशी आहे, इथं सांगितलं मी n+n कंडिशन आहे, पण इथं कंडिशन काय आली बेटा, 2n आली. बरोबर बेटा, इथं सगळ्यांनी लक्ष द्या. आता याच्यासोबत काय केलं बेटा आपण, याच्यासोबत काय केलं, सेकंड मेल गॅमेट ऍड केला. 2 मेल गॅमेट्स रिलीज झालेत बघा बेटा, इथं 2 मेल गॅमेट रिलीज झाले होते, 2 मेल गॅमेट रिलीज झाले. पहिला मेल गॅमेट एक सोबत फ्यूज झाला, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज झाला, आणि यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला नाव दिलं बेटा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जर बघितला तर हा कसा आहे बेटा, ट्रिप्लॉइड. कसा आहे बेटा, हा ट्रिप्लॉइड. खूप साऱ्या मायटोसिस डिव्हिजन नंतर हा काय तयार करतो बेटा, मग एंडोस्पर्म. काय तयार करतो बेटा, एंडोस्पर्म. मग मला एक साधी गोष्ट सांगा, जिम्नोस्पर्मचा एंडोस्पर्म जर बघितला, जिम्नोस्पर्मच्या एंडोस्पर्मला बघितलं तो कसा होता, हॅप्लॉइड, आणि तो तयार झाला बिफोर फर्टिलायझेशन. अँजिओस्पर्मचा बेटा एंडोस्पर्म केव्हा तयार झाला, आफ्टर फर्टिलायझेशन, तो कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, 2 वेळेस फ्युजन होणार. पहिलं फ्युजन होणार मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं, सेकंड फ्युजन होणार बेटा सेकंडरी न्यूक्लियस आणि सेकंड मेल गॅमेटचं, आणि याच्यामुळे याला काय नाव देण्यात येतं बेटा, डबल फर्टिलायझेशन. सोपं नाव दिलं बेटा आपण याला, डबल फर्टिलायझेशन. इथं आपला प्लांट किंगडम हा चॅप्टर संपला बाळांनो. ओके, चलो ऑल द बेस्ट बेटा.